राम राम मंडळी, स्वागत आहे आपलं गावची चवमध्ये. तर मंडळी बघू शकता, ही आहे बरं का आयुर्वेदिक वनस्पती आणि ह्या वनस्पतीचं नाव आहे काटेरी बिलायत. तर तुम्ही हे काटेरी बिलाईचं झाड बघू शकता, किती प्रचंड ऊन पडलेलं आहे आणि हे झाड हिरवंगार आहे. ह्या वनस्पतीची नीट ओळख करून घ्या तुम्ही. असे फुलं असतात, असं बी आलेलं असतं आणि असे प्रचंड काटे असतात बरं का, याला आपण हात लावू शकत नाही. तर ही वनस्पती स्वतःवर गर्व करत असते की मला कुणीच हात लावू शकत नाही, मला इतके काटे असतात, मला कोण खाईन. पण मी ह्या वनस्पतीला कसं काढून घ्यायचं आहे ना, तुम्ही आता फक्त बघू शकता. ही वनस्पती झाली आहे रिकामी. आपण आता असा हात लावून ही वनस्पती उपटून घेऊ शकतो. तर मंडळी, ह्या काटेरी बिलाईतचे फायदे असे असणार आहे, पण त्यापूर्वी तुम्हाला समजलं पाहिजे, 100 लोकांमधून आहे ना 70 ते 80% जे लोक आहेत ते ह्या काटेरी वनस्पतीला विषारी समजतात. पण मंडळी, जे आमचे आईवडील सांगतात, आजी आजोबा सांगतात, आता प्रचंड उन्हाळ्याचे दिवस सुरू होतील, आपल्या तळहाताची आग, पायाची आग, आपल्या शरीरात असणारी उष्णता आणि उन्हाळ्यामध्ये उन्हाळी लागणे हे साहजिकच असतं. पण आपल्याला कसलीही उष्णता असू द्या, फक्त ह्या वनस्पतीचा आपल्याला एकदाच काढा प्यायचा आहे. तुमची कशीही उष्णता असू द्या, फक्त 2 मिनिटात गायब होणार आहे बरं का. ह्या वनस्पतीचा काढा आपल्या पोटात गेला रे गेला, लगेच आपली उष्णता मुळासकट नष्ट होते. तर चला, ही वनस्पती कशी काढायची आहे मी तुम्हाला शिकवतो. ह्या वनस्पतीवर स्वतःला गर्व असतो की मला कोणी हात लावू शकत नाही, मला भरपूर काटे असतात. पण असा एक विळा घ्यायचा आहे, ह्या वनस्पतीच्या खोडाचे असे काटे काढून घ्यायचे आहेत आणि असा हात धरायचा आहे खोडाला आणि फक्त अशी वनस्पती उपटून घ्यायची आहे. तर बघू शकता किती मोठं झाड आहे आणि ही किती मोठी मुळी आहे. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये याला काटेरी बिलाईत म्हणतात, कुणी बिलाईत म्हणतं. तर जेवढ्या निसर्गामध्ये वनस्पत्या आहेत ना, त्या वनस्पत्यामध्ये आणि ह्या वनस्पतीमध्ये जमीन आसमानचा फरक आहे बरं का. ही वनस्पती आपल्या शरीरासाठी अमृत असणारे, अमृत आणि संजीवनीपेक्षा काही कमी नसणारे. मंडळी, पाण्यापेक्षा जे थंड पाणी असतं ना, त्या थंड पाण्यापेक्षा हिची मुळी गार आहे बघू शकता. आणि ह्याच मुळ्याचा आपल्याला काढा बनवायचा आहे. अजिबात मनाला वाटून द्यायचं नाही की ही काटेरी बिलाईत विषारी असते. भरपूर जणांचा भ्रम आहे, पण आजच्या व्हिडिओमध्ये तुमचा हाच भ्रम मी दूर करणार आहे. तर काढा बनवण्यासाठी ना आपल्याला या वनस्पतीची फक्त मुळी घ्यायची आहे बरं का. आणि आता इळ्याच्या साहाय्याने आपल्याला तोडून घ्यायची आहे. बघू शकता अशी, ह्या बघा, एवढाच भाग घ्यायचा आहे मुळीचा आपल्याला. आणि आजचा व्हिडिओ तुमच्या मित्रांना, तुमच्या पाहुण्या रावळ्यांना आणि तुमचं जेवढं नातोगोता असेल, गणोगत असेल, सर्वांना म्हणजे सर्वांना आजचा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांच्या मनातला भ्रम दूर होईल. तर बघू शकता किती मोठं झाड आहे आणि मी हे सुद्धा झाड काढून घेणार आहे. तुम्हाला आता जवळ येऊन दाखवतो मी. जर छोट्याली झाडं असले ना, त्याच्या छोट्याल्या मुळ्या असतात, पण मला 2 अशी झाडं मोठ्याली सापडलेली आहे. आता एका माणसासाठी एकच मुळी पुष्कळ झाली, पण आपण 2 माणसासाठी काढा बनवणार आहोत. बघू शकता, याची पण मुळी अशी तोडून घ्यायची आहे आपल्याला. आपल्याला हे तिसरं पण झाड घ्यायचं आहे. वा वा वा. तर चला मंडळी, 3 झाडाच्या मुळ्या घेतलेल्या आहेत. आणि एक लक्षात ठेवा, ह्या झाडाला एकच मुळी असती, ती पण जमिनीत खोलवर गेलेली असती. आणि मंडळी, ही निसर्गाची देण आहे आणि ह्या वनस्पतीकडून आपल्याला काहीतरी शिकण्याजोगतं आहे. ही वनस्पती डोंगरावर जरी असली, दगडावर जरी असली, प्रचंड हिरवी असते बरं का. मग वनस्पतीच आपल्याला शिकवते, मी जर उन्हाळ्यामध्ये इतकी हिरवीगार आहे की प्रचंड उन्हाळ्यामध्ये तुमच्या शरीराला मी किती थंड ठेवू शकते. ह्या वनस्पतीकडून आपल्याला खरोखर शिकण्याजोगतं आहे. तर माझी आजी सांगते, माझे वडील सांगतात, आजोबा वडिलांना सांगत होते. त्यांच्या जर डोळ्याला लाली आली, डोळा जर लालसर पडला, तर ही फुलं आहेत ना, ह्या फुलातला आहे ना, ती पिवळा असा गंध काढायचे आणि असा ह्या डोळ्याला आतील बाजूला लावायचे. आपले जर डोळे आलेले असले तर ते डोळे येणे बंद होतात. आणि जर आपल्या डोळ्याला लाली आलेली असली तर ती लालीसुद्धा दूर होते बरं का, चक्कही 1 दिवसामध्ये. तर चला, आपण घेतलेल्या आहेत 3 मुळ्या आणि आता मस्तपैकी याचा काढा बनवणार आहोत. आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो आजच्या व्हिडिओमधून, जरी तुम्हाला उष्णता झालेली नसेल, पण उष्णता होण्या अगोदर तुम्ही ह्या काटेरी बिलाईच्या ज्या मुळ्या असतात ना, त्याचा काढा तुम्ही नक्की बनवा. एकदा जर याच्या जर मुळ्या तुम्ही पिले तर 3 महिने तुम्हाला ही उष्णता होणार नाही. आता भरपूर ताई आणि दादा विचारतील, दादा हा काढा किती दिवस घ्यायचा आहे. तुम्हाला जर उष्णता झालेली असेल, तुम्ही फक्त हा एकदा काढा घ्या. आणि उष्णता झालेली जरी नसेल तरी तुम्ही हा एकदा काढा घ्या, म्हणजे तुम्हाला 2 ते 3 महिने अजिबात उष्णता होणार नाही. तळपायाची आग होणार नाही, तळ हाताची आग होणार नाही, डोळ्याची आग होणार नाही आणि तुम्हाला नित्य नियमाने झोप 100% येणारच. आणि ह्या वनस्पतीचा दुसरा फायदा असा, मूळव्याधाला आहे ना, तुम्ही जर 3 वेळेस जर काढा पिले तर तुमचं मूळव्याधच दूर होणार बरं का. तर चला, आता मस्त तुम्हाला ह्या मुळ्याचा मी काढा बनवून दाखवतो. आणि मंडळी, तुम्हाला एकदम कळकळीची विनंती, मी जेवढे प्रयोग करतो ना ते तुमच्या समोर करत असतो.
आता तुम्हाला भरपूर जण माहिती देणारे असतात, ते फक्त माहिती देतात, पण तुमचा पांडुरंग दादा हा गावची चव या यूट्यूब चॅनलवर प्रत्यक्ष वनस्पत्या दाखवत असतो, प्रत्यक्ष वनस्पतीचे काढे बनवून दाखवत असतो आणि लाईव्हमध्ये पिऊन दाखवत असतो बरं का. तर चला आता मी तुम्हाला ह्या मुळ्यांचा काढा बनवून दाखवतो. पाणी घेतलंय पातेल्यामध्ये आणि मुळ्या बघू शकता. ह्या मुळ्या आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत. मी आता नळाखालीच धुतल्या, नाही तर माती लटकलेली होती या मुळ्यांना, चिटकलेली. आणि ह्या मुळ्या आता आपल्याला अशा तोडून घ्यायच्या आहेत. असे बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत मुळ्याचे. आता ह्याच मुळ्या आपल्याला पाण्यामध्ये अशा गदगद उकळून घ्यायच्या आहे. 1 ग्लास पाणी टाकायचं, उकळून उकळून अर्धा ग्लास पाणी बनवायचं आहे आपल्याला. तर आता हेच पाणी आपल्याला उकळून उकळून अर्ध बनवायचं आहे बरं का. आपला लगेच काढा तयार होईल. मंडळी, आपलं पाणी पण कमी झालेलं आहे काढ्यातलं आणि काढ्याला सुंदर असा कलर आलेला आहे बरं का. मस्त असा काढा तयार झालेला आहे आणि काढ्याला पिवळा कलर आलेला आहे बरं का. पिवळा कलर आला म्हणजे आपला काढा तयार झाला आणि पाणी पण निम्म्याला निम्म झालेलं आहे. आता काढा उतरून घेऊ. काढा आपण प्लेटमध्ये काढून घेऊ. ह्या मुळ्या बघू शकता. आणि मंडळी, आनंदाची गोष्ट अशी आहे, ह्या मुळ्याचा काढा आपण डबल बनवू शकतो बरं का. आता हा काढा आपल्याला थंड होऊन द्यायचा आहे बरं का. गरम आहे आता, मी थोडा गार करतो या काढ्याला. गार होऊन प्यायचा. गार करून प्यायचा नाही का. हा, खूपच गरम आहे, गार होईल हा. तर मंडळी, आपला आयुर्वेदिक काढा थंड झालेला आहे आणि हा काढा तुम्ही ना दिवसातून एकदाच बनवत जा बरं का. सकाळी बनवत जा, दुपारी बनवत जा किंवा सायंकाळी बनवत जा. तुम्हाला 100% हा गुण येणारच. आणि आता भरपूर तयाने दादा विचारतील हा काढा किती दिवस घ्यायचा आहे. तुम्ही दिवसातून एक वेळ जरी पिले तरी तुमची उष्णता पूर्ण बरीच होणार. लगातार प्यायचा नाही. आज जर पिलो तर उद्या नाही प्यायचा, परत परवा बनवायचा. म्हणजे ह्या काढ्याला असं काही लिमिट नाही. जेव्हा आपल्याला उष्णता होईल, जेव्हा आपल्या मनाला येईल तेव्हा हा काढा बनवायचा आहे. तर चला, या काढा पिण्यासाठी मंडळी, काढ्याची चव आहे ना एकदम पाण्यासारखी आहे बरं का. असं काही कडू नाही काढा आपला. थोडासा कडवट आहे पण एवढा पण कडू नाही. कुणी या काढ्याला पिऊ शकतं, लहानांपासून मोठ्यापर्यंत. तर मंडळी, हा काढा आहे ना तुमच्या घरातले लहान मुलं जरी पिले ना तर अजून मागतील बरं का. हा काय काढा विषारी वगैरे बिलकुल काही नाही. आणि ह्या काढ्याला कुणी पिऊ शकतं. लहान मुलं पिऊ शकतात, आपल्या घरातल्या महिला पिऊ शकतात आणि वयस्कर मंडळी पण भरपूर ह्या काढ्याला पिऊ शकते. म्हणजे हा काढा सर्वांसाठी बनवलेला आहे बरं का. ह्या काढ्याला कुणी पण पिऊ शकतं. तर चला मंडळी, जो मी आज तुम्हाला काढा बनवून दाखवला, काटेरी बिलाईचा पिऊन दाखवला, तर ह्या काटेरी बिलाईचा काढा आहे ना जास्तीत जास्त शेअर करा बरं का. म्हणजे तुमचा फायदा होईल आणि तुमच्या मित्रपरिवार असतील त्यांचाही भरपूर फायदा होईल. आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओला टिप्पणी करायला विसरू नका. नवीन अशा आयुर्वेदिक काढ्यामध्ये किंवा आयुर्वेदिक नैसर्गिक रानभाजीमध्ये भेटूया. तोपर्यंत मंडळी, धन्यवाद.